माणगाव तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी. माणगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा. 8 पैकी 5 उमेदवारांनी मारली बाजी. राजू साबळे यांनी दिवंगत अजितदादाला दिलेलं वचन की माणगाव तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद उमेदवार निवडून आणणार, नाहीतर तोंड दाखवणार नाही. राजू साबळे आता शब्द पाळणार का? मंत्री भरत शेठ यांची खोचक टीका. माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा आज निकाल लागला. तालुक्यातील 4 जिल्हा परिषदसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झाले. मात्र माणगाव पंचायत समिती निवडणुकात शिवसेनेनं 8 पैकी 5 उमेदवारांनी विजय मिळवला. माणगाव पंचायत समितीवर शिवसेनेनं आपला भगवा फडकवला. आज निवडणुकाचे निकाल समोर येताच माणगाव तहसील कार्यालयालगत विशाल मैदानावर सर्व विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. विजयी उमेदवारांवर कार्यकर्ते, मतदार व शुभचिंतकांकडून गुलाल उडवून जोरदार आनंद साजरा करण्यात आला. मंत्री भरत शेठ गोगावले यांनी शिवसैनिकांकडून होत असलेल्या जोरदार विजय साजरा केलाय. या ठिकाणी उपस्थित राहून विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत मतदार जनतेचे आभार मानले आणि शिवसेना रायगड जिल्ह्यात 1 नंबरचा पक्ष राहणार असा विश्वास व्यक्त करत जिल्हा परिषद निवडणुकातील काही विरोधी उमेदवारांवर खोचक टीका केली. निवडणूक निकालादरम्यान कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये यासाठी माणगाव इथं निवडणूक निकाल ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला. बांधव असतील, बौद्ध समाज सगळ्यांनी, कारण मुस्लिम बांधवांकडे नेहमी वेगळ्या नजरेने पाहिलं जायचं, परंतु तिथं त्यांनी यावेळेला काट मारून टाकली. ते पण शिवसेनेबरोबर ठाम आहेत आणि जो तुम्हाला शब्द दिले तो आम्ही पण पूर्ण करा, ते मी तुम्हाला सांगतो. जो गोरेगाव वासियांनी तिथं पण एक सोन्या चांदीचा मोठा व्यापारी उतरला होता, पण त्याला पण त्यांनी जागा दाखवून दिली आणि भारत गोरेगावकर हा शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत आहे, तर त्याला वाटलं होतं पण नाही. तिथं फक्त आणि फक्त भरत शेठ, काही नाही. आणि गोरगरिबांचं सांगितलं होतं. बरं आता ऐका, पत्रकार बांधवांना, ज्या राजू साबळेंनी बिचारे अजितदादा नाही आहेत, त्या अजितदादांच्या सभेमध्ये भाषण केलं होतं, मी 4च्या 4 सीट जिल्हा परिषद आणायला तर तोंड दाखवणार नाही. आज 2 मिनिट, आज त्यांनी पहिलं साईबाबांच्या समोर सांगतोय, लवकर तोंड दाखवून इथं जावं. त्यांनी कुणाला जावं नाही तर कुठं जावं. तर माझी विनंती आहे तुम्हाला पत्रकार बांधवांना, त्यांना याची आठवण करून द्या. त्या भाषणाची आमच्याकडे क्लिप आहे ती, तर ती क्लिप तुम्हाला देतो आणि ती राजू साहेबाला सांगा आता याची तुम्ही काय करणार, तिथं थांबणार का तोंड काळं करणार. म्हणजे असो त्याच्यावर काय बोलायचं, काय चालायचं ते आम्ही बोलू. ते आपले नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, आणि आजचा हा जो विजय आहे महाड विधानसभेतला, हा आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मी हा अर्पण करतो. आजचा आपला विजय तुम्हा सगळे कार्यकर्ते, जनता जनार्दन, ज्याने आपल्या या 5 आणि 2 7 उमेदवारांना निवडून दिलं, तुमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, RPI आणि अदरवाईज ज्याने आपल्याला कळत न कळत केलेलं सहकार्य, त्या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. तुमचा म्हणजे आता कार्यकर्त्यांना विनंती, कोणीही अपशब्द वापरायचा नाही. शिवसेनेची संस्कृती सांगतो ते छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तुमचे उमेदवार, या उमेदवारांच्या घोषणा द्यायच्या, काही आपल्याला तोंड खराब करून घ्यायचे नाहीत. कारण जनतेने अपेक्षेपेक्षा आपल्याला जास्त किती लीड दिलाय रे? 3,300. आपल्याला वाटलं होतं 1,000-1,500च्या फरकामध्ये येईल, परंतु आम्हाला आत्मविश्वास होता की काही कळत न कळत लोकांनी पण जे काही मदत केलेली आहे. संख्याबळ किती आहे? मला वाटतं आम्ही 1 नंबरला राहू असं दिसतंय. अजून पूर्ण आढावा नाही घेतला, रिझल्ट चालू आहे, पण 1 नंबरला आपण राहू. 2 नंबरला कदाचित BJP असेल, 3 नंबरला राष्ट्रवादी असू शकते. हे बलाबल आहे, कारण आत्ताच आमच्या 9, 18 आणि 19 सीट अलिबाग आणि आमच्या दोघांचे म्हणून लागले आहेत. अजून तिकडच्या आमच्या काय मला वाटतं काय 4-5 सीट लागत आहेत, काय ते बघूया. परंतु असं वाटतं आम्हाला की आम्ही 25च्या जवळपास जाऊ. तुमचा जो अंदाज होता तो खरा ठरणार आहे. फक्त आमच्या मोरबा आणि इंदापूरच्या 2 सीटमध्ये जर आम्हाला थोडंसं हे झालं
कारण त्यातलं एक सीट तर येणं गरजेचं होतं. पण असो, हरकत नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा निजामपूरच्या जिल्हा परिषद मतदारसंघ आणि लोणेरे गोरेगावच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील तिकडं आमचा गोरेगावचा वरचा पट्टा जो गोवेलेगंज चांदोरे मांजरुणे यांच्या सहित सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कल्पना असं की ज्यांनी 5 कोटी रुपये खर्च केले अशी चर्चा आहे. उद्या त्याला विचारतो मी. पण एक सांगतो, भरत शेठने केलेली कामं, तुम्ही टाकलेला विश्वास आणि कंपल्सरी संपूर्ण मतदान म्हणजे निवडणूक लागल्यापासून कंपल्सरी निजामपूर विभागामध्ये आम्ही होतो. लक्षात ठेवा, माझ्या स्वतःच्या मुलाच्या पण प्रचाराला मी गेलो नाही. शेवटची एक सभा फक्त केली. परंतु अविनाश असेल, अक्षय जाधव असेल, आमचा विलास शिंदे असेल, यांच्यासाठी सगळ्या 10 जिल्हा परिषद मतदारसंघापेक्षा जास्त वेळ जर कुठे दिला असेल तर तो निजामपूर असेल. आणि तो सारख्या 9 पैकी 8 सीट आल्या होत्या. यावेळेला 9च्या 9 सीट आपल्या आलेल्या आहेत. 8च्या 5च्या 5 जिल्हा परिषद आणि 10 पैकी 9 पंचायत समिती. 1 सीट 150 मतांनी काहीतरी गेली. आणि तिकडं पण पोलादपूरला 6च्या 6 सीट. तिथं सगळे रथी महारथी येऊन बसले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तिथं पण जनतेने दाखवून दिलं की फक्त आणि फक्त माणूस अशातला नाही, तुमच्यातला माणूस आहे, गोरगरीब जनतेतला आहे. म्हणून करता लोकांनी परत एकदा हा कौल दिला. ज्या जनता जनार्दनाने आपल्याला कौल दिलाय त्यांचा मान राखायचा. माझ्या उमेदवारांना सक्त ताकीद आहे, सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना. म्हणजे हाताची बोटं काय सगळी सारखी नसतात, थोडं वर खाली असतं. आता सगळ्यांना आणि अविनाश पहिला प्रकाशदादा सुरेला फोन कर केलास का? आता तो आला तर पहिला त्याला फोन कर. कारण प्रकाशदादा सुर्वेनी जे काय 5-6 दिवस थांबून जे काय करामत केले ते बाकी कोणाला कळणार नाही. काय आयडिया केले काय नाही केले ते, म्हणून त्याचं पण अभिनंदन करतो.